विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहणार आहोत. पहिलं नाव आहे संत नामदेव. नामदेव दामशेट्टी शिंपी. 2 नंबरला नाव आहे संत एकनाथ. एकनाथ सूर्यनारायण पंत. 3 नंबरला आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. संत रामदास यांचं पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर. 5 नंबरला नाव आहे संत गाडगे महाराज. गाडगे महाराज हे नाव डेंबूजी झिंगराजी जानोरकर यांना म्हणतात. त्यानंतर 6वं नाव आहे कवी मोरोपंत. कवी मोरोपंत हे नाव जे आहे ते मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना म्हणतात. तर लोकहितवादी कोणाला म्हणतात? गोपाळ हरी देशमुख. तर 8 नंबर कवी अनिल म्हणून आत्माराम रावजी देशपांडे यांना म्हणतात. 9 नंबरला अज्ञातवासी असं दिनकर गंगाधर केळकर यांना म्हणतात. तसेच 10 नंबरला आरती प्रभू हे नाव जे आहे ते चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना म्हणतात. 11 नंबरला केशव कुमार हे नाव जे आहे प्रल्हाद केशव अत्रे यांना म्हणतात. 12 नंबरला केशवसूत हे नाव जे आहे कृष्णाजी केशव दामले यांना म्हणतात. 13 नंबर तुकडोजी महाराज हे नाव जे आहे माणिक बंडोजी ठाकूर यांना म्हणतात. त्यानंतर 14 गोविंदाग्रज बाळकराम हे नाव जे आहे ते राम गणेश गडकरी यांना म्हणतात. 15 कवी गोविंद हे नाव जे आहे गोविंद त्र्यंबक दरेकर यांना म्हणतात. 16 नंबर कवी ग्रेस म्हणून माणिक गोडघाटे यांना म्हणतात. 17 नंबरला कवी गिरीश हे नाव जे आहे शंकर केशव कानेटकर यांना म्हणतात. 18 नंबर बालकवी निसर्गकवी हे नाव जे आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतात. 19 नंबर कवी बी म्हणून नारायण मुरलीधर गुप्ते यांना म्हणतात. 20 नंबर माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन यांना म्हणतात. 21 कवी दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे यांना म्हणतात. महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हणतात. साहित्य सम्राट न चिकेरकर यांना म्हणतात. तसेच 25 नंबरला विदा करंदीकर विनायक दामोदर करंदीकर यांना म्हणतात. 26 रानकवी म्हणून नादो महानोर यांना म्हणतात. 27 मराठीचे जॉन्सन म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. तसेच 28 नंबर मराठी भाषेचे पाणिनी मराठी भाषा व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. 29 कुसुमाग्रज म्हणून वि. शिरवाळकर यांना म्हणतात. 30 नंबरला मराठी भाषेत शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी भाषेमधील साहित्यिक व त्यांची टोपण नावे ही पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट करून व लाईक करून सांगा. अशाच प्रकारे तुम्हाला ह्याची माहिती जी आहे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पडणार आहे.